यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला, 66% मतदान, धाकधूक वाढली, उद्या फैसला। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात काट्यांच्या लढती असताना मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा होती। मात्र 2017च्या तुलनेत काल झालेल्या मतदानात 3% घट दिसून येत आहे। 2017च्या निवडणुकीत 69% मतदान झाले होते, तर यावेळी 66% एवढे मतदान झाले आहे। सांगोला तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 70% मतदान झाले, तर दक्षिण सोलापूर तालुक्यात 58% एवढे कमी मतदान झाले आहे। सोलापूर जिल्ह्यातील 24,59,227 मतदारांपैकी 11,20,577 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये 8,61,675 पुरुषांचा तर 7,58,885 स्त्री मतदारांचा समावेश आहे। सोलापूर झेडपीच्या 68 जागांसाठी 271 आणि 11 पंचायत समितीमधील पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 485 उमेदवारांचे बंद झालेले भवितव्य ईव्हीएम मधून उद्या उघडले जाणार आहे। 11 तालुक्यातील मतमोजणी त्या तालुका ठिकाणावर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून 12 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल लागेल अशी आशा आहे। झेडपीवर झेंडा कोणाचा हे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल। सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू झालेल्या प्रिसिजन संगीत महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी निखिल पटवर्धन आणि पांडुरंग पवार यांच्या सतार आणि तबला वादनाने रसिक मंत्रमुग्ध, मंजिरी कर्वे यांचे पार पडले शास्त्रीय गायन। आज प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांचे होणार गायन। संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन, शेगाव येथे विविध कार्यक्रम, तसेच सोलापुरातील सोरेगाव येथील मंदिरात देखील मोठा उत्सव। सोलापुरात सुमारे 33 मंडळांनी शनिवारी रात्री काढल्या माता रमाईच्या जयंती मिरवणुका। सोलापुरात सुरू असलेल्या इलेक्ट्रिसिटी वर्कर फेडरेशनच्या अधिवेशनात सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांचा सहभाग। आज आणि उद्या छत्रपती रंगभवन सभागृहात होणार अधिवेशन। सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या T20 क्रिकेट स्पर्धेत नाशिक MUHS आणि कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ यांचे संघ पोहोचले उपांत्य फेरीत। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। सोमवारी 11 तालुक्यात होणार झेडपी निवडणुकीची मतमोजणी। उत्तर सोलापूरची मतमोजणी सोलापूर शहरातील डफरीन चौकातील नूतन मराठी विद्यालयात होणार, तर दक्षिण सोलापूरची मतमोजणी सोरेगाव SRP कॉम मध्ये होणार, तर दक्षिण सोलापूरची मतमोजणी सोरेगाव SRP कॅम्प मध्ये होणार। महापालिका, नगरपालिका आणि आता झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्याला 701 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची उत्सुकता। एप्रिल-मे मध्ये निवडणुका होण्याची शक्यता। जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर मोहोळ तालुक्यातील कुरुल गटाच्या ईव्हीएम मशीन आढळल्या ढाब्यावर राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील यांनी केले गंभीर आरोप। ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की ह्या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाहीये। मात्र या ईव्हीएम मतदान झाल्याच्या नसून त्या एक्स्ट्रा होत्या असा प्रशासनाचा खुलासा। करकंब येथील मतदान केंद्रात आमदार अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील आल्यामुळे उमेदवार आदिनाथ देशमुख यांच्याबरोबर त्यांची झाली वादावादी। माढा तालुक्यातील 18 गावांमध्ये झेडपीचे मतदान सुरू असताना ईव्हीएम मशीन बदलावे लागले।
12वी बोर्डाच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार. परीक्षेसाठी राज्य मंडळाचे कडक नियम. परीक्षा केंद्रामध्ये 500 मीटरमधील सर्व झेरॉक्स केंद्र बंद ठेवणार. प्रकट दिन सोहळ्यानिमित्त शेगावमध्ये गजानन महाराजांच्या भक्तांचा महापूर. सुमारे 1.5 लाख भाविक दाखल. 2 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सुनील निकम आणि सुरेश म्हस्के या 2 लष्कराच्या अभियंत्यांना सीबीआयने पुण्यात केली अटक. महाराष्ट्र 7 नवीन भविष्योन्मुख धोरणे आणणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची ॲडव्हान्टेज विदर्भ परिषदेत घोषणा. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. अजित पवार यांच्या महत्त्वपूर्ण वस्तूंचे बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानाच्या प्रांगणात उभारले जाणार संग्रहालय. अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचा मोठा निर्णय. झेडपी निवडणुकीत विजय मिळाला तरी आनंदोत्सव नाही. सुनील तटकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन. 2012 मध्ये काँग्रेसने तिकीट कापलेल्या रितू तावडे आता भाजपकडून होणार मुंबईच्या महापौर. 2 वर्षाच्या मुदतीत राज्यातील सर्वच शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्याची करण्यात आली सक्ती. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 4 ऐवजी 6 संधी देण्यासंदर्भात शासनाकडून हालचाली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला आता मिसिंग लिंक प्रकल्प सुरू होण्याची प्रतीक्षा. 1 मे पासून प्रकल्प सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नियोजन. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. भीमाशंकर मंदिर विकास कामांसाठी 3 महिने बंद. महाशिवरात्रीच्या कालावधीतही मंदिर बंदच राहणार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने कामाला गती देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून शेतकऱ्यांची सविस्तर माहिती भरण्याचे निर्देश दिले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली बर्फवृष्टी. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा 3 दिवस थंडी राहणार. हवामान खात्याचा अंदाज. T20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर धूळ चारली. भारत आणि अमेरिका यांच्यात अंतिम व्यापार करारावर सहमती झाल्यामुळे आता भारतासाठी $30,000 अब्ज अमेरिकन बाजारपेठ खुली होणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.